चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। संपत बाबा पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। खरं पाहता पगार परिवारासाठी हे दुःखाची आठवण आहे की आपले वडील या तिथीला आपल्याला सोडून किंवा गेले किंवा त्यांना देव आज्ञा झाली, या गोष्टीचं दुःख होत आहे। याच दुःखातून थोडंसं सावरण्यासाठी काही भगवान परमात्माचे पुरावे मी तुम्हाला देणार आहे। भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात, दादांनो, मृत्यू हे या जगातलं सत्य आहे। इथं कोणी अमर नाही। ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागणार आहे। आज मेला पंजा मेला हा बाप मस्त गेला, आज मेला पंजा मेला हा बाप मस्त गेला। देखत ना तू बंधू तो ही कैसा झाला, केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तीच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार। आता विठाला 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 विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, सर्वसामान्य जीवाला सुद्धा उद्धाराचा मार्ग सोपा वाटावा याच्यासाठी ज्यांनी गाथा तयार केला, ज्यांचा गाथा म्हणजे पाचवा वेद, ज्यांचा गाथा म्हणजे साक्षात तुकोबारायांचं स्वरूप, जो गाथा की अनुभवातून तयार झालेला आहे आणि असा अनुभव की त्याच्यामध्ये ईश्वराचा साक्षात्कार आहे, असे अधिकाराचे महामेरू वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया, तुकोबारायांचा चार चरणाचा अगदी स्थिरतेचं प्रतीक सांगणारा, जीवनाला यश प्राप्त झालंय, आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो त्याचं दिग्दर्शन करणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा। ब्रह्मांड नायक जगताच्या जगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान परमात्माच्या इच्छेनं आज आपल्या या पांगरी गावामध्ये कैलासवासी संपतराव नंदराम पगार, स्वर्गीय संपतराव बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। त्यांच्या श्राद्धाचा आज कीर्तन सोहळा आहे आणि त्या श्राद्धाच्या कीर्तनानिमित्तानं इथे ही हरिकीर्तनाची सेवा त्यांचा पूर्ण परिवार, पगार परिवार, श्रीमान मोहन संपत पगार, श्रीमान बाळासाहेब संपत पगार, श्रीमान संजय संपत पगार हे स्वर्गीय संपत बाबांची मुलं आहेत। या भावंडांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ हरिकीर्तन व्हावं आणि ही कीर्तनाची सेवा दिदींच्याकडे आपण सोपवावी या पवित्र भावनेनं ती सेवा त्यांनी माझ्याकडे सोपवली। बाबांच्या मुली आहेत सौ शोभा साहेबराव लांडगे, सौ पूजा सीताराम म्हाळसकर, नातू मनोज मोहन पगार, गणेश मोहन पगार, सुनील बाळासाहेब पगार, अनिल बाळासाहेब पगार, साईराज संजय पगार, सौ अश्विनी प्रशांत काशीद नाथ आहे, आकांक्षा संजय पगारनाथ, अक्षदा संजय पगारनाथ, असा पूर्ण पगार परिवार आज आपल्या स्वर्गीय पित्याच्या, स्वर्गीय आजोबांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक प्रयत्न करतोय, एक कृतज्ञता व्यक्त करतोय। पगार परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची संधी या कीर्तनाच्या माध्यमातून मला प्राप्त झाली। खरं पाहिलं तर पांगरे गाव हे माझ्यासाठी माहेरघर झाल्यासारखं झालेलं आहे। एक आपलेपणा,
इथे येणार म्हटलं तरी एक उत्सुकता असते, एक ओढ असते. जशी आपल्या सर्वांना भेटण्याची ओढ तशी सुद्धा मला पांगरीला जाण्याची ओढ असते. एक जिव्हाळा निर्माण झालेला आहे, एक आध्यात्मिक नातं की ज्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नाही, कुठला लोभ नाही, एक पवित्रता. ज्या वेळेला नातं विकाररहित असतं तेव्हा त्याचं पावित्र्य हे अखंड टिकून राहतं किंवा त्याला टिकून ठेवण्याचं काम भगवान परमात्मा करत असतो. फक्त आपण त्याला पावित्र्यानं जपायचं. तर या पांगरी गावामध्ये आत्ताच मागे कथा झाली, याच्याही अगोदर कथेसाठी आम्ही आलो. वारंवार कीर्तनासाठी येण्याचा योग येतो. आजही या पगार परिवाराच्या माध्यमातून संजू भाऊनं त्यांच्या बांधवांनी आग्रह धरला, दिदींचं कीर्तन आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी ही सेवा माझ्याकडे सोपावली. या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीमान आमचे बाबासाहेब तात्या पगार आहेत, आमचे प्रभाकर तात्या पगार आहेत, आमचे संपत बाबा आहेत, त्याचबरोबर आमचे बाळाभाऊ शिंदे आहेत, आमचे भारत भाऊ आहेत, सगळी बरीचशी मंडळी परिचित आहेत. आमचे नाव लक्षात येईल, हां उगले काका आहेत. ही सगळी मंडळी आता ज्यांच्याकडे कीर्तनाकडे तेही माझ्यासमोर आहेत, पण आता ऐन वेळेला मला नाव लक्षात येत नाही. पण मला माहिती आहे माझ्याकडनं जरी नाव विसरलं किंवा ऐन वेळेला लक्षात येत नसेल तर तुम्ही काही नाराज होणारी माणसं नाही आहेत. म्हणून सगळ्यांना, सगळ्यांचा स्नेह, तुमच्या सगळ्यांच्या मायेमध्ये मी भारावून गेलेले आहे. तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचा जो आपलेपणा आहे ना, हा आपले नातापणा ना रक्ताच्या नात्यातसुद्धा कधी मिळत नाही. बरं, रक्ताची नाती थोड्याशा स्वार्थानं बिघडली की डाफरल्यासारखं पाहतात एकमेकाकडे. पण यात कुठलाही स्वार्थ नाही, एक स्नेह आहे, एक आध्यात्मिक ओलावा आहे आणि त्यानं खूप समाधान वाटतंय. सर्व महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी, या सर्वांच्या मध्ये आपल्याला ईश्वराचं चिंतन पाहायचं. खास करून कीर्तनासाठी उपस्थित आहेत आमच्या विद्यार्थ्यांचे काही पालक. इथे पांगरी किंवा पांगरीच्या परिसरात मी यावं, त्यांना कळावं, त्यांनी सगळ्यांनी धावून यावं. खरं पाहिलं तर अंतरही 100 किलोमीटरच्या जवळपास पुढे आहे, पण अंतराचा विचार न करता कीर्तनासाठी येतात. अगदी प्रेसचं काम पाहतात, TV चॅनलवरती काम पाहतात. असे आमच्या भाविकाचे वडील श्रीमान सोमनाथ दादा भगत आहेत, त्याचबरोबर आमचे विठ्ठलपंत भागडे आहेत आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी थेट इगतपुरीवरून कीर्तनासाठी आलेली आहे. मृदंगाची गोड अशी साथ देणारे आमचे हरिभक्त परायण निलेश महाराज आपल्याच गावचं रत्न आहे. आपल्या लेकरासाठी जोरात टाळी वाजवली पाहिजे आपण सगळ्यांनी. गोड स्वभाव आहे, माणसं जोडण्याची एक सुंदर कला किंवा तो गुण भगवान परमात्मानं दिलाय. कुणाला काय जोडता येते, कुणाला काय जोडता येते, पण ज्याला माणसं जोडता येतात तो जगातला श्रीमंत असतो. म्हणून निलेश महाराज वय लहान आहे पण कमी वयामध्ये एक माणसं जोडण्याची फार छान ढब, फार सुंदर कला, एक चांगला गुण भगवान परमात्मानं दिला. त्याचबरोबर गायनासाठी आमचे हरिभक्त परायण आमचे वैभव महाराज आहेत. सुंदर गळा आहे, गुरुजींचे शिष्य आहेत, हा त्यांच्या जीवनातला एक प्लस पॉईंट आहे. त्याचबरोबर आमचे नागेश महाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये आवाज घुमतोय आमच्या वैष्णवीताई करंडेचा. महिला गायिका, महिला सप्ताह म्हटलं की बस वैष्णवीताईंना पहिला फोन. म्हणून सुंदर असं ज्यांचं गाणं आहे आमच्या वैष्णवीताई करंडे. आणि गायन आहे पण हटके, वेगळंच आहे, एक वेगळा त्याच्यामध्ये लकब आहे, एक झटका आहे, एक ताकद आहे. माझी विद्यार्थिनी, पहिल्यांदाच मी तिला पांगरीमध्ये घेऊन येते. खरं पाहिलं तर कथेच्या काळात तिला घेऊन यायचं होतं, पण काय माऊलींची कृपा झालेली लेकरावर. ज्या काळात मी इथं कथा करत होते त्या काळात तिला 2-2 कीर्तनं होती. अशी माझी विद्यार्थिनी अंकिता घुले. आत्ता पाठीमागे सेमारो मराठीला तिचं गणपतीच्या काळामध्ये कीर्तन झालं. 4 दिवस दाखवलं, आमच्या संपत बाबांनी पाहिलं. 4 दिवस दाखवलं. ज्या दिवशी TV वरती प्रसारण होतं कीर्तनाचं आमच्या अंकिताचं, त्यावेळेलाच तात्या तिला घेऊन स्टार प्रवाहाच्या शूटिंगसाठी लासलगावला गेले होते. इथेच पांगरीत पाठवलं होतं मी तिला, कारण विश्वासाच्या माणसासोबत पाठवणं फार गरजेचं आहे. तात्यांना सांगितलं, तात्या संस्थेचं काम पाहू लागतात तुम्ही संस्थेच्या प्रत्येक कामात सहभागी असतात, तर अंकिताचं शूटिंग आहे स्टार प्रवाहाला, तिला घेऊन जा. तर अंकिताचे वडील आमचे आदरणीय पगार तात्या, आणखी बरीचशी मंडळी, आमचा लहूदादासुद्धा त्यावेळेला सोबत होता, तर ही सगळी मंडळी अंकिताच्या शूटिंगसाठी गेली. असं हे माझी विद्यार्थिनी अंकिता घुले. यूट्यूबला पहा, खूप छान गुणी लेकरू आहे आणि कमी वेळामध्ये 10वीची मुलगी आहे, पण 14-15 वर्षाचं वय आहे या लेकराचं. पण असं कीर्तन जेव्हा ती करते ना, तेव्हा तिच्या कीर्तनात लोक असं हसतं खेळतं राहतात आणि पखवाजे तर परेशानच. तुम्ही परेशान होणार नाहीत, पण तिचं ते स्टाईल आहे, गाण्याचं म्हणा, ठेका देण्याचं म्हणा, उडी मारून नाचून कीर्तन करण्याची तिची पद्धत आहे आणि लहान असल्यामुळे गोड वाटते सगळ्या गोष्टी. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम जेव्हा तिला तुम्ही यूट्यूबवर पाहाल तेव्हा तुम्हाला आणखीनच तिच्याबद्दल एक आपलेपणा निर्माण होईल. खूप गुणी आहे,
सेवा कशी करावी या लहान वयात तिला भगवान परमात्मानं तो गुण दिला. अतिशय प्रचंड श्रद्धा गुरुबद्दल संप्रदायाबद्दल अंतकरणामध्ये ठेवते, थोरा मोठ्यांचा आदर करते. आमच्या सगळ्या गुणीजनांसाठी, आमचे निलेश महाराज असतील, सगळे गुणीजन गायक असतील, माझी विद्यार्थिनी भाविका भगत असेल, ते सुंदर पखवाज वाजवते. शेवटी आपण तिला पखवाज वाजवायला लावणार आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि सर्व माझ्या विद्यार्थिनी, सर्व टाळकरी वृंद, सर्व ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं मोठे असणारे मंडळ, विनेकरे बाबा, चोपदार बाबा, दोन्ही चोपदार बाबा आहेत. त्याचबरोबर हे छोटे छोटे विद्यार्थी आहेत. कुठले येतात? हां, भेंडी, मेंढी, मेंढी, हां, राहुल महाराज डुमरे, वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी, तिथले छोटे छोटे आमचे वारकरी आहेत. आज ज्यांनी गळ्यात टाळ घेतला यांचा जीवाला धोकाच नाही. बस बिंदास्त या जगामध्ये त्यांनी प्रवास करायचा. ज्याच्या गळ्यात टाळ आला त्याची किंमत लहान नाही, ते पांडुरंगाचं लाडकं आहे. आणि देव ज्याचा सन्मान करतो मग आपण त्याचा सन्मान का करणार नाही. सर्व गुणजनांसाठी, टाळकऱ्यांसाठी, वादकांसाठी, गायकांसाठी आमच्या केशवभाऊ मोरेंची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि आमचा लहूदादा मराठी हॉटस्पॉट या चॅनलला घेऊन शूटिंग करण्यासाठी आपल्या पांगरी गावामध्ये पुन्हा एकदा आलेला आहे. या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून जवळजवळ किती 11 लाख लोक या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत. आपली पांगरीची कथा 11 लाख लोकांच्या मोबाईलमध्ये आहे, 11 लाख लोकांच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आणि कितीतरी लोकांनी फोन करावेत. काय छान मिरवणूक झाली, आपला कार्यक्रम झाला मिरवणुकीचा, कथेचा, मला फोन, दीदी तशाच्या तसंच करायचे. आता हे तशाच्या तसंच होत नसतं हे मला कळतं, पण ते तसंच करायचंय. म्हटलं ठीक आहे, तुम्ही तयारी करा, आम्ही तयारच आहोत. एखादी गोष्ट खूप अंतकरणातून चांगली होण्यासाठी, आणि लक्षात घ्या जेव्हा आम्हाला फोन येतात ना, हे तसंच व्हायला पाहिजे, याला म्हणायचं आपल्या चांगल्या कामाची पावती मिळाली, यालाच फळ म्हणतात, यालाच फलश्रुती म्हणतात. तर ती पावती मिळाली पांगरीच्या कथेला. अजूनही फोन येतात, दीदी काय सुंदर सोहळा झाला, कुठे मी कीर्तनाला जाऊ द्या तिथे मला सांगतात, दीदी पांगरीला खूप छान कार्यक्रम झाला. समाधान होतं ना. असं वाटतं की बस तुम्ही जो अट्टहास केला, तुम्ही जो प्रयत्न केला, तुम्ही जे कष्ट घेतले, तुम्ही जे रात्रंदिवस 7 दिवस उभे राहिलात, ते 7 दिवस सुंदर होण्यासाठी 2 महिन्यापासून तुमच्या सगळ्यांची तयारी होती, बुद्धीचा किस पाडला, त्या सगळ्या गोष्टीला यश आलं. ही भगवान विश्वेश्वराची कृपा म्हणावी लागेल, साधू संतांची कृपा म्हणावी लागेल. तर संपत बाबांचं यांना देव आज्ञा झाली, 1 वर्ष झालं. पगार परिवारासाठी आजचा दिवस म्हणजे दुःखाची आठवण करून देणार आहे. पण दुःखाच्या आठवणीमध्ये किंवा दुःख ज्या प्रसंगाला आहे, ज्या वेळेला आहे, त्यावेळेला भगवान परमात्माचं स्मरण का करावं? तर दुःख प्रसंगी भगवान परमात्माचं जर आपण स्मरण केलं तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते, दुःख शीतळ होते. आणि आवर्जून पूर्वजांच्या आठवणीमध्ये, आता हा स्मृतीचा कार्यक्रम आहे, हा आठवणीचा कार्यक्रम आहे, हा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आहे. स्मरण म्हणजे आठवण करणे, हा स्मरणाचा कार्यक्रम आहे. तर पुण्य स्मरणाच्या वेळेला आवर्जून भगवान परमात्माचं स्मरण करावं, त्याचा आठव करावा. का? हरिपाठामध्ये एक अभंग आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, रामकृष्ण नामे सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक हरिनाम सार, जिव्हाया नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी. आणि ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना जर वैकुंठाची वाट मोकळी करून द्यायची असेल, आपले पूर्वज वैकुंठाच्या वाटेवर जावेत किंवा वैकुंठाला जावेत, याच्यासाठी मागच्या लोकांनी काय करायचं तर हरिपाठ करावा. याचा अर्थ भगवान परमात्माचं नामस्मरण करावं, कलियुगा माझी करावी कीर्तन, भगवंताची स्तुती करावी, त्याचं गुणगान गावं, हरिकीर्तन करावं, टाळ वाजवावा, मृदंग वाजवावा, वीणा वाजवावा. सगळ्यांनी उल्हासानं, उत्साहानं, आनंदानं, कंठी प्रेम दाटे, नयनी निर्लोटे या भावनेनं या भूमिकेमध्ये जाऊन भगवान परमात्माचं तल्लीन होऊन भजन करावं, जेणेकरून पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, आपल्या पूर्वजांना वैकुंठाची वाट मोकळी होईल. याच्यासाठी हा कीर्तनाचा अट्टहास आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या गेलेल्या माणसाला मुक्ती मिळावी याच्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग कोणता? तर तो मार्ग म्हणजे भगवत पथ आहे, हरी कीर्तनाचा मार्ग आहे. संजू भाऊ आणि त्यांच्या बांधवांनी हा जो अट्टहास केला, खऱ्या अर्थानं चांगली मुलं
आम्ही आमच्या आईवडिलांची एक चांगली मुलं आहोत, तर तो भाव आज सगळ्या समाजाच्या समोर दिसतोय. खरं पाहता स्वर्गीय संपत बाबा पगार यांचं स्वतःचं पुण्य आहे, कारण ते साईबाबांचे एक चांगले भक्त होते. आजही या पगार बांधवांच्या घरामध्ये साईबाबांची भक्ती आहे आणि साईबाबांची उपासना, आयुष्यभर केलेला परमार्थ, आयुष्यभर चांगलं जगलेलं जीवन त्यांचं, त्या सगळ्या चांगल्या जगण्याची फलश्रुती आज त्यांच्या स्मरणामध्ये भगवान परमात्माचं हरिकीर्तन होत आहे. परिवाराला चांगले संस्कार लागलेले आहेत. परिवार आध्यात्मिक आहे का? घरातली प्रमुख माणसं अगोदर चांगली जगली ते त्याचं लक्षण आहे. घरातला प्रमुख चुकला की पूर्ण घर चुकल्या जातं, सगळं घर चुकतं. म्हणून मोरख्या व्यक्ती चांगला असला पाहिजे, घरातला प्रमुख चांगला असला पाहिजे. आज या भावंडांना आपल्या वडिलांच्या स्मृतीमध्ये आपण कीर्तन करावं हा पवित्र विचार यांच्या मनात आला, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर 10वा सुद्धा नीट करायला तयार नाहीत. आज समाजामध्ये आपण पाहतो 10वा सुद्धा नीट घालत नाही, 10व्याच्या सुद्धा वाटण्या असतात. एक म्हणतं डोक्याचे केस काढीन तर दुसरं म्हणतं कावळा तू घेऊन ये. आज अशी परिस्थिती आहे. कारण ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला जीवन दिलं, जग दाखवलं, आपल्यासाठी खूप काही केलं, खूप काही केलं, याचंच भान आज काही लोकांना नाहीये. आज जग तर असं आहे संतांच्या वचनाप्रमाणे, आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे बेमान दुनिया आई घालणं ही फार लांबची गोष्ट आहे. जिवंत मायबापाचे हाल करतात, हे कलियुगाचं वार आहे. हे प्रमाण आम्ही तयार केलेलं नाही, संतांचं वाक्य आहे. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को भगवान रे, आई रे बेमान आई रे, आई रे बेमान दुनिया 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 आई रे, आई रे, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान. आज जगामध्ये माय बापाला जिवंतपणे त्यांचे हाल करतात. मग त्यांच्या उत्तर कार्य करणं ही खूप मोठी गोष्ट किंवा लांबची गोष्ट आहे. पण या पगार बांधवांना एवढा चांगला विचार त्यांच्या मनामध्ये आला की वडिलांच्या पुण्यस्मरणामध्ये आपण हरिकीर्तन करावं. हे सुद्धा वडिलांचे त्या घराचे असणारे संस्कार आहेत. त्या संस्कारातून हे कीर्तन साकारलेलं आहे दादा. आणि हे कीर्तन म्हणजे खऱ्या अर्थानं हा कीर्तनाचा सोहळा, पाहुण्यांची गर्दी, भाविकांची उपस्थिती, प्रचंड सगळ्यांच्या आठवणीमध्ये आज संपत बाबा आहेत. प्रत्येकजण ज्या ज्या लोकांना सानिध्य मिळालं, ज्या ज्या लोकांना संगती मिळाली, परिवाराला त्यांचा सहवास मिळाला, त्या सगळ्यांना आज आठवण येत असेल. आणि हा सगळा सोहळा पाहून माझं मन म्हणतंय संपत बाबा भगवान परमात्माच्या चरणाजवळ बसून अश्रू ढाळत असतील. माझ्या लेकरांनी माझ्या स्मृतीमध्ये, माझ्या आठवणीमध्ये किती मोठा कीर्तनाचा सोहळा घडवून आणला.
ही आठवण काढून आनंदाचे अश्रू ढाळत असतील आणि भरभरून आशीर्वाद या परिवाराला देत असतील, आपल्या लेकरा बाळांना नातवंडांना आशीर्वाद देत असतील. हा या सगळ्या सोहळ्याचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. दादा बाप आपला म्हातारा होऊ द्या, पण आपला म्हातारा बाप आपल्याला सोडून जावा असं कधी कुणाला वाटत नसतं. बापाचं जाणं म्हणजे आपल्या जीवाला पोरकं करून जाणं आहे. बाप म्हणजे आपल्या डोक्यावरचं छत्र आहे. बाप म्हणजे आपल्या जीवनातला एक आधार वड आहे. बाप म्हणजे घराची भक्कम भिंत आहे. बाप म्हणजे घराचा मजबूत दरवाजा आहे. बाप आहे तोपर्यंत घराला भीती आणि भय नाही, पण ज्या दिवशी आपला बाप आपला हे जग सोडून जाईल ना, त्या दिवसानंतर एक पोरकेपणा जाणवेल, जीवनामध्ये एक पोकळी जाणवेल. एखादा निर्णय घ्यायचा आपल्याला, पण धाडस होत नाही. जेव्हा घरामध्ये आईवडील असतात त्यावेळेला आईचा आशीर्वाद आणि वडिलांचा आधार या दोन गोष्टी असतात. पण घरामध्ये जर दोन पात्र नसतील तर निर्णय घेताना कधी कधी भक्कम माणसाचे सुद्धा पाय लटपटल्यासारखे होत असतात. त्याला सुचत नसतं, निर्णय घेता येत नसतो की मी बरोबर होईल का चुकीचं होईल. ही मनामध्ये चलबिचल आणि भीती असते. पण दादा, चुकलं तरी बाळा घाबरू नको, असू दे, पुन्हा एकदा लढू. हे बोलणार आणि शाबासकीची थाप देणार आपल्या घरात कोण असतं? आपला बाप असतो दादा. कुठल्याही एखाद्या गोष्टीचे चांगले किंवा वाईट, चूक किंवा बरोबर हे परिणाम असतात. पण परिणाम कुठलेही येऊ, अनुकूल येऊ अथवा प्रतिकूल येऊ, त्या प्रत्येक परिणामामध्ये आपल्या सोबत असणारा आपला बाप असतो. बाप म्हणजे फार मोठा आधार असतो. तो बाप जाणं म्हणजे घर उन्हामध्ये येण्यासारखं असतं. मायबापाची किंमत काय आहे तोपर्यंत लक्षात येत नाही दादा, का ती आपल्या सोबत असतात. आपण त्यांची किंमत करत नाही असं मला म्हणायचं नाही, पण लक्षात येत नाही. पण खऱ्या अर्थानं बाप म्हणजे काय, माय म्हणजे काय, ते जेव्हा आपल्याला सोडून जातात ना, तेव्हा फक्त बाप शब्द कानावर पडू द्या. बाप रे, टचकन डोळ्याला पाणी येईल आणि सगळ्या आठवणी जाग्या राहतील. जणू काय आपण खूप लहान आहोत, आपल्या बाबांनी आपल्याला जवळ घेतलंय, हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहील. कधी? बाप गेल्यानंतर बापाची आठवण येईल. आज लेकीबाळींना आठवत असेल, आमच्या माहेरात आमचा बाप होता त्यावेळेला वेगळं होतं. भाऊ आहे आता काही वेगळं नाही, पण आपलं मन बापाला भेटण्यासाठी, बापाला पाहण्यासाठी आतुर झालेलं, ते आपल्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. असो, स्वर्गीय संपत बाबा पगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. खरं पाहता पगार परिवारासाठी हे दुःखाची आठवण आहे की आपले वडील या तिथीला आपल्याला सोडून किंवा गेले किंवा त्यांना देव आज्ञा झाली. या गोष्टीचं दुःख होत आहे. याच दुःखातून थोडंसं सावरण्यासाठी काही भगवान परमात्माचे पुरावे मी तुम्हाला देणार आहे. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात, दादांनो, मृत्यू हे या जगातलं सत्य आहे. इथं कोणी अमर नाही. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागणार आहे. आज मेला पंजा मेला हा बाप मस्त गेला. आज मेला पंजा मेला हा बाप मस्त गेला. देखत ना तू बंधू तो ही जैसा झाला. देखत ना तू पण तू ही तैसा झाला. हे प्रमाण का द्यायचं मला तुमच्या समोर? तर मृत्यू ही न चुकवता येणारी गोष्ट आहे. ती कुणालाच टाळता येत नाही. ज्याचा जन्म झाला त्याला निरोप घ्यावाच लागणार. ज्यानं निरोप घेतला तो पुन्हा जन्माला येणार. जातस्हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मादपि परिहारेऽर्थेन त्वं सूचितुमर्हसि उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दिसे परिभ्रमेगा. मरण हे माणसाच्या शरीराला आहे, आत्म्याला नाही. आत्मा अमर आहे. ज्याप्रमाणे आपण एखादं नवीन वस्त्र अंगावरती घालतो,
ते जीर्ण झालं की टाकून देतो, पुन्हा नवीन वस्त्र अंगावरती घालतो. तीच भूमिका आत्मा रामाची आहे. वांसांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि यण्यानि संयाति नवानि देहि. अगदी याचप्रमाणे आत्मा काय करतो, एखाद्या देहात प्रविष्ट होतो, तो देह त्या ठिकाणी जीर्ण झाला की टाकून देतो, पुन्हा नवीन देहामध्ये आत्मा प्रविष्ट होतो. हा आत्म्याचा धर्म आहे. मरण हे शरीराला आहे, आत्म्याला नाही. पण जेव्हा हे शरीर मरतं ना दादा, तेव्हा भयंकर दुःख होतं. पण दुःखी होऊ नका. हा देह नाशिवंत आहे, नाश पावणार आहे, हे सांगण्यासाठी संताची प्रमाण आपल्याकरताच खास तयार झालेली. नाशिवंत देह जाणार नाशिवंत कोणी अमर नाही. येथ नाही ऊर आले येथ नाही ऊर आले अवतार येरते पाम जीव किती येरते पाम जीव किती येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. इथं देवादिकांना मानवी देह धारण करून आले, तर त्यांना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्याचे तुमची आमची काय कथा आहे. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटि देवता मर गए बड़े काल के बासी
एकदा जोरात. रब का अजब जमका जमका अजब तडाखा रे बे बे 9 भी मर गए और 10 भी मर गए आणि 33 कोटी सुद्धा मर गए सारेच गेले. इथं नाही उरो आल्यावर तर पुन्हा तिकडेच. इथं कोणी अमर नाही. अरे दादा, भगवान परमात्मा अवतार घेऊन आले, इथं आले खरे, पण त्यांना सुद्धा जावं लागलं, नवल नाही. अरे देवाला जावं लागलं काय, देवाच्या बापाला सुद्धा जावं लागलं. संजू भाऊ आपले वडील गेले तर आपण समजून घ्यायचं, तर देवाच्या सुद्धा बापाला जावं लागलंय. देवाचा बाप काय सामान्य? देवाचे आई वडील सामान्य नाही दादा. राजा दशरथाचं थोडंसं चिंतन करू आपण. रामायण गोडे, रामायणातला प्रसंग सांगत असताना थोडंसं भजन करून घेईन तुमच्याकडून. सजाओ घर को गुलशन सा, सजाओ घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजाओ घर को गुलशन सा, सजाओ घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजाओ घर को गुलशन सा, अवध में राम आए. लगे कुटिया भी दुल्हन सी, सजे कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए. सजाओ घर को गुलशन सा, अवध में राम आए. परब्रह्म राम, ज्या रामाच्या नावावर जग तरतय आज, ज्या रामाच्या नावानं दिवसाची सुरुवात, जो राम आहे म्हणून आपण चालतोय. जो राम गेला म्हणजे आपली सांगता होते. राम म्हटलं की आराम वाटतंय. असं म्हणतात, आराम की तलब है, आराम की तलब है, तो आ राम की शरण में और राम राम कर. तुला जर आरामाची सवय असेल तर राम राम कर. राम रामानं खरा आराम तुला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.